ज्या महिन्यात लिटरली 45 डिग्री तापमान असतं त्या महिन्यात पाऊस यायला सुरू झालाय. तर रामकृष्णारी मंडळी, काल शेवगावला इतका जबरदस्त पाऊस झाला ना, भगुरला थोडा कमी झाला बरं का जिथं आपण राहतो तिथं, पण शेवगावला पाणी पाणी झालं होतं लिटरली सगळीकडे. आणि काल 45 डिग्री तापमान होतं. आपल्या एका कोंबडीची हालत अशी झाली होती की तिला चालता सुद्धा येत नव्हतं. लिटरली फ्रीज मधलं पाणी मी तिला पाजलं होतं, डोक्यावर टाकलं होतं, तेव्हा ती थोडी शांत झाली होती. पण आता एकदम ओके फाईन झाली बरं का. पण हे पावसाचं काय टेन्शनच आलंय भाऊ मध्ये, कारण की आपल्या अजून कैऱ्या निघायच्या आणि वार वावदानाला का सगळ्या कैऱ्या खाली पडत्या. आणि जून जुलैला खरा पाऊस होतो का नाही काय प्रश्नच पडलाय आता मला. तर कोंबड्यांना मी बाजरी टाकली होती तर ते बोकड्याची नजर गेली भाऊ त्याच्यावर, तेच खात बसला ते. मग त्याला तिथून थोडं पळवलं आणि त्याला काय राग आला काय माहिती, भोजी गडी मला मारायला लागलाय. मग त्याला थोडं शांत केला, गेटच्या बाहेर मी जात नाही तर परत गडी बाजरी खायला गेला होता. पण तवर मी ती बाजरी सगळी कोंबड्यांना टाकली होती. मग आम्ही सगळे आलो खाली कोथिंबीरच्या औरत. त्या दिवशी आपण जो रोटा मारला होता तिथं, कारण की आज आपल्याला परत कोथिंबीर लावायला चालू करायची होती. प्रज्ञेश, मी आणि बाबा त्या नळ्या आथरत होतो. मम्मी तिकडून मागून कोथिंबीर लावायला पण चालू केली होती. आता नेमकी प्रज्ञेशला आणि मम्मीला जायचंय नगरला, कारण की पप्पांचं उद्या पायाचं ऑपरेशन आहे. आणि प्रज्ञेशचं तुम्हाला सगळ्याला माहिती की बाबा नीटचा पेपर दिला होता त्यांनी पण कॅन्सल झालाय. लिटरली पोरांनी 2 ते 3 वर्ष अभ्यास केला त्या परीक्षेचा जी लीक होणार होती. कशी परिस्थिती असेल त्या 22-23 लाख पोरांची काहीच सांगता नाही येत भाऊ. आता याच्यावर तर मी काय बोलू नाही शकत, कारण की आणखी काय बोललं तर विवाद चालू होते. चला आता प्रज्ञेशन त्यांना सोडलं मी स्टँडवर आणि घरी आलो. चला आता लवकरच मला कोथिंबीर काढायला जावं लागेल, कारण की आज आजी, बाबा आणि मीचे